ओम साईराम मैत्रिणींनो, तर मी आता 3 पीस ब्लाऊज शिवणार आहे, त्याचं कटिंग करते. तर मी कटोरीचं काढलेलं आहे, मग त्याच्यात वाढवताना काय वाढवायचं आणि मग नंतर कसं स्टिच करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे आपलं मेन कटोरीचं माप. आता हे मी उचललं, तर हे आपलं मेन कटोरीचं इथून इथलं. मग मी ह्याच्यात काय वाढवलं, तर ह्या भागापासून इथं खाली अर्धा इंच आणि ह्या भागापासून इथं खाली अर्धा इंच आणि ह्या खालच्या गोल आकारातच हा आकार असाच सरळ द्यायचा. मग आता हे झाल्यानंतर आता मी हे कट करून घेते, मग स्टिच कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवते. ह्या मध्यापासून हा आपला टक्स पॉईंट, इथून हे 3 इंच वर आणि ह्या कोपऱ्याला पण 3 इंच वर आणि आपण जी हुकलूक पट्टी लावतो तिथून 1.5 इंच वर. हे टक्सचं माप आहे आपल्या. हा टक्स मारून घ्यायचा अगोदर. हा बघा, हा टक्स मारून घेतला अगोदर. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे असे तिन्ही पॉईंट एकामेकाला मिळवत इथून 1/2 इंचावर शिलाई मारायची. हे बघा, हे अशा पद्धतीने हे टक्स मारून घ्यायचा. हे अशी 3 पीस शिलाई मारताना हे बघा, हा टक्सचा हा पॉईंट आहे की नाही, तो बरोबर असा गुंतवायचा आहे ह्याच्यात. तर म्हणजे मी बरोबर हा हे जवळून का दाखवते तुम्हाला कळण्यासाठी की नक्की कसा मारला आहे ते. हे बघा, हा टक्सचा पॉईंट बरोबर ह्याच्यात ह्या शिलाईत गेला पाहिजे. म्हणजे मग बरोबर अशी कटोरी तयार होते. अशा सोप्या पद्धतीने अगदी टक्स मारल्यावर, हा टक्स मारल्यानंतर ही शिलाई अशी मारून घ्यायची. अगदी छान कटोरी 3 पीस तयार होते. अगदी कुठलंही कटोरीचं माप न टाकता डायरेक्ट आहे त्या कटोरीमध्ये आपला हा 3 पीस तयार होतो. अगदी सोपी पद्धत आहे ही. ट्रिकने नाही, नक्की तुम्ही पण वापरा, कारण आजकाल बऱ्याच जणांना टोक नको असतो. त्याच्यामुळे ही अगदी सोपी पद्धत आहे. खूप लवकर होते, जास्त वेळ लागत नाही अगदी. तरी तुम्ही नक्की माझ्यासारखं हे ट्राय करा, तुमचा ब्लाऊज एकदम छान बसेल. ओके, कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय मैत्रिणींनो.